सर्वप्रथम मी प्राध्यापक सोमनाथ रोडे यांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपल्याशी संवाद साधावा। सोमनाथ रोडे यांचा बाबा आमटे हा अभ्यासाचा पण विषय आहे, केवळ जिव्हाळ्याचा आणि आदराचा विषय नाही तर अभ्यासाचाही विषय आहे। त्यांची PhD आहे बाबांवरती आणि आनंदवनाचं काम, बाबा आमट्याच्या शिकवणीचा प्रसार हे ते सातत्यानं गेली अनेक वर्ष करत आहेत। प्राध्यापक सोमनाथ रोडे। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व तरुण मित्र सहकारी निमंत्रित, वास्तविक पाहता बाबांच्या युवकांच्या संबंधात असलेल्या कार्याचा थोडासा आढावा मी आपल्यासमोर ठेवतोय। मला आपल्याला सांगावं लागेल की या जगाचं परिवर्तन, जगाचा कायापालट, जगाच्या इतिहासाचं अवलोकन केल्यानंतर दोन घटकांनी केलेला आहे, एक श्रमशक्ती आणि दुसरी युवा शक्ती। आता 1991च्या खौजा धोरणाच्या नंतर या देशात कॉर्पोरेट शाहीनं सत्ताधाऱ्यांचंही मनगट आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामुळं श्रमशक्तीचं फार मोठ्या प्रमाणात विघटन करण्याची प्रक्रिया या देशामध्ये घडलेली आहे आणि म्हणून श्रमशक्तीच्या माध्यमातून परिवर्तनाची, सामान्यांना न्याय देण्याची, सामान्याला विषमतेच्या प्रक्रियेपासून दूर करण्याची शक्यता आज वाटत नाही। बाबांच्या म्हणण्याप्रमाणे आता एकच पर्याय या ठिकाणी शिल्लक राहतो आणि तो पर्याय म्हणजे युवा शक्तीचा। बाबा आमटेंच्या व्यक्तिमत्वाचा विचार केल्यानंतर मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी असं बाबांचं व्यक्तिमत्व आहे। बाबा प्रतिभासंपन्न कवी होते, बाबा उत्तम अशा पद्धतीचे शेतकरी होते, बाबा शिकारी होते, बाबा उत्तम पद्धतीचे रेसलर होते, बाबा नामांकित कायदे पंडित होते, बाबा चांगल्या पद्धतीचे प्रशासक होते। अशा अनेक पैलू बाबांच्या व्यक्तिमत्वाचे आहेत, परंतु बाबांच्या व्यक्तिमत्वाचा एक अनोखा पैलू असा आहे की या देशातल्या तमाम तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं स्वातंत्र्य उत्तर काळात, ती एकमेव व्यक्ती आहे, ते म्हणजे बाबा आमटे। आपल्या लक्षात येऊ शकेल की बाबांच्या कार्याचा प्रारंभ जरी महारोग्यांच्या सेवेपासून झाला, अंध, अपंग, मूकबधीर, कर्णबधीर, परित्यक्ता अशा सर्व स्तरातल्या कार्यकर्त्यांना माणुसकीचा एक ओलावा देण्याचं काम बाबांनी केलं। 1972 माडिया, गौंड, भिल्ल ह्या आदिवासी भागातल्या लोकांच्यासाठी हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून एक नवी संधी घेतली आणि या संधीच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य सेवा या सगळ्या क्षेत्राचं दालन त्यांनी खुलं केलं। परंतु 1967 मध्ये बाबांच्या ताब्यात जेव्हा सोमनाथची भूमी आली, तेव्हा बाबांनी सोमनाथची भूमी ही वर्कर्स युनिव्हर्सिटी व्हावी, हे श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ व्हावं आणि या देशात प्रत्येक पिढीमध्ये, प्रत्येक जनरेशनमध्ये येणारा हा जो युवक आहे, हा युवक सोमनाथच्या भूमीमध्ये यावा आणि सोमनाथच्या भूमीत श्रमाचे संस्कार त्याच्यावर करावेत, ही भूमिका बाबांनी घेतली। विचार न करता, कारण बाबांनी आम्हाला शिबिरामध्ये हे सांगितलं की डोक्याला कफन बांधून दफन करण्याची तयारी केल्याशिवाय या समाजामध्ये नवनिर्मितीचे पाजर फुटत नसतात। ही प्रेरणा आम्हाला बाबांनी या श्रम शिबिराच्या माध्यमातून दिली आणि म्हणून असे कितीतरी युवक, हजारो युवकांचा संदर्भ आपल्याला देता येईल। देशाच्या अगदी ईशान्य भारतातल्या प्रत्येक प्रांतापासून ते मराठवाडा, विदर्भासारख्या भागामध्ये देखील अतिशय डिव्होशननं काम करतात। बाबांची आम्हाला प्रेरणा होती की उद्याच्या देशाचं भवितव्य जागवण्याची खरी क्षमता, खरी ताकद जर कुणामध्ये असेल तर ती युवकांच्यामध्ये। आणि म्हणून बाबांच्या संपूर्ण चिंतनाचा एक मध्यवर्ती बिंदू कोणता राहिला असेल तर तो युवक राहिलेला आहे।
केली. मला आठवतं 1978 मध्ये युवकांचा एक मोठा मेळावा औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ठेवला होता. त्या दिवशी महाराष्ट्र बंद होता, चक्का जामचं आंदोलन होतं. बाबांचा मुक्काम पुण्यामध्ये होता. तेव्हा आनंदवनाजवळ एवढ्या गाड्या घोड्या नव्हत्या. आम्ही आपली विद्यापीठानं दिलेली छोटीशी मेटाडोर घेऊन पुण्याला गेलो. बाबांचा मुक्काम राजा वेळेकर यांच्याकडे होता. वेळेकरांनी कोण मुलं बाबांना बोलवायला आलीत म्हणून आम्हाला बोलवलं आणि बाहेरच्या खोलीत आम्हाला तंबी दिली. तुम्हाला काय वेडफीड लागलंय काय? आंदोलन देत असताना बाबांना औरंगाबादला घेऊन जायचं म्हणता. तुम्हाला काही समजतं का नाही? आमच्या चेहऱ्यावरच्या द्विधा अवस्थेकडे बाबांनी पाहिलं. आमचं वेडेकरांशी बोलणं झाल्यानंतर साधनाताई मध्ये होत्या. बाबा आत येऊन म्हणाले, रोडे काय करायचं? या परिस्थितीत आपण जायचं का कार्यक्रम रद्द करायचा? मी म्हणालो नाही बाबा, हजारो मुलं औरंगाबादला वाट पाहत आहेत. औरंगाबादच्या मुलांनी चक्का जामच्या आंदोलनातल्या लोकांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, आपल्याला निघायचं. बाबांनी निर्णय घेतला, वाट पाहत आहेत. मी चक्का जाम आंदोलन असलं तरी औरंगाबादला जाणार. नगरला आम्हाला थोडंसं लोकांनी रोखलं. मी उतरून सांगितलं, ते लगेच लोक बाजूला झाले. पुन्हा औरंगाबादपर्यंत कसलाही त्रास झाला नाही. पण हा 6,500 किलोमीटरचा मार्च निरपेक्ष वृत्तीनं या देशामध्ये रचनात्मक क्रांती निर्माण झाली पाहिजे या विचारानं या देशात काढलेली ही युवकांची सायकल यात्रा जगाच्या इतिहासातली हिस्टॉरिक सायकल मार्च होती. याची नोंद इतिहासाला घ्यावी लागेल असं मला वाटतं. बाबांच्याच वाक्यात मी सांगेन की जहाजाबरोबर बुडणारे कर्णधार जिथे असतात तिथेच बुडत्या देशाला सावरणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्माला येतात. त्या किनाऱ्यांना कळू द्या आणि लाटांच्या उग्र कल्लोळांनाही कळू द्या की मी अजून जहाज सोडले नाही. बाबांच्या प्रेमांच्या विचारांना अभिप्रेत असलेली क्रांती करण्यासाठी या देशातला युवक हा या श्रमशिबिराच्या माध्यमातून आणि दोन्ही भारत जोडोच्या अभियानातून या युवकांची एक वेगळी शक्ती आपल्याला पाहायला मिळते. 70-80 किलोमीटर सायकल चालवायची, नारे देत राहायचे, काश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी, गोवा हो या गुवाहाटी, अपना देश अपनी माटी. आणि या पद्धतीच्या नाऱ्यातून खऱ्या अर्थानं आपल्या विचारांनाही बुलंद करायचं. मला असं वाटतं की बाबांच्या विचारांचा कारवा पुढेच न्यायचा आहे. 100 वर्षानंतर येणाऱ्या पुढच्या शतकामध्ये सुद्धा बाबांच्या विचारांचा कारवा याच गतीने पुढे जाईल याचा संकल्प आपण करूया. बाबाच म्हणायचे की तरुण तो असतो की जो संकल्प आणि सिद्धीमध्ये कमीत कमी अंतर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं की आपण त्या बाबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत की संकल्प आणि सिद्धीमध्ये कमीत कमी अंतर ठेवून आम्ही आमचा कारवा ताकदीनं पुढे आणि पुढेच नेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आता मैं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला इथे पाचारण करतोय. चंदी प्रसाद भट्ट जी को मैं आमंत्रित करता हूं कि वो आपको संबोधित करें. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून संपूर्ण देशाला त्यांची ओळख आहे. त्यांना पद्मभूषण, मॅक्सेसे अवॉर्ड, गांधी पीस प्राइज अशा अनेक सन्मान त्यांना मिळालेले आहेत. सकाळी मी त्यांच्याशी बोलत होतो त्यावेळेला चिपको आंदोलनाच्या नंतर आजची परिस्थिती तिथली काय आहे असं मी त्यांना एक प्रश्न विचारला. तेव्हा ते असे म्हणाले की आजची परिस्थिती सांगायची झाली तर जी काही झाडं लावली गेली चिपको आंदोलनाच्या सुमाराला, म्हणजे एकीकडे संघर्ष होता आणि दुसरीकडे वृक्षारोपणाचं लँडस्लाइड्स थांबल्या. पण ते म्हणाले की हमारी उससे भी बड़ी उपलब्धि ये है कि वी कुड स्टॉप लैंडस्लाइड ऑफ थिंकिंग इन द ऑफिशियलडम. मैं चंडी प्रसाद जी को आमंत्रित करता हूं कि वो आए और आपको संबोधित करें. नाथ जी, विकास जी, प्रकाश जी, बहन भारती जी, मंदाकिनी जी, बहनों, भाइयों और प्यारे बच्चों, अभी पूर्व वक्ताओं ने बाबा आमटे जी के सानिध्य के कई संस्मरण सुनाए. जी और प्रकाश जी के साथ जो संपर्क था, तो यदि मुझे मराठी आती तो मैं आप लोगों के अनुभवों को भी सुनता और ज़्यादा लाभान्वित होता, क्योंकि मैं जहाँ भी जाता हूँ स्वयं अपने शिक्षण के लिए जाता हूँ. मैं क्या कहूँ वो उतना मेरे लिए महत्व नहीं होता है. सबसे पहले तो मैं पूज्य बाबा
आमटे जी को स्मरण करता हूँ, श्रद्धापूर्वक उनको नमन करता हूँ और आज उनकी शताब्दी जन्मतिथि के अवसर पर मुझे भी इस महायज्ञ में, जिसमें इस प्रांत की और अपने पड़ोसी अन्य देश क्षेत्रों के लोग भी आए हैं, विभूतियाँ जो अपने अपने क्षेत्र में महत्वपूर्ण कार्य कर रहे हैं, उन सब के दर्शन करने का मौका मिला। इस सब के लिए मैं महारोगी सेवा समिति और लोक बिरादरी प्रकल्प का मुख्य रूप से आमटे परिवार का हृदय से आभारी हूँ और कृतज्ञता ज्ञापित करता हूँ। बाबा के दर्शन मुझे सर्व सेवा संघ के एक अधिवेशन में थोड़ी देर के लिए, क्योंकि बड़ी हलचल थी कि बाबा आमटे आए हुए हैं, तो उस समय दर्शन मात्र हुए थे। नासिक में सर्व सेवा संघ का 7वें दशक के शुरुआत की बात है। इसी प्रकार दूसरे सर्वोदय सम्मेलन में भी बाबा के पास 3 दिन या 2 दिन सर्वोदय सम्मेलन में रुकने का समय नहीं होता था। वो आधा दिन में ही अपना वो करके बात बता करके चले जाते थे। 2008 में एक सम्मेलन में प्रकाश जी और मंदाकिनी जी से भेंट हुई, तो तब पता चला कि ये परिवार इतना बड़ा है। और इस बार मैं लगातार ये समझने सोचने के लिए वो कर रहा था कि अभी जस्टिस श्रीपुरकर जी ने कहा था कि 3 पीढ़ी, तो ये देख रहा हूँ कि ये अपने आप में न केवल अपने देश बल्कि दुनिया के इतिहास में एक सामाजिक उसमें 1, 2, तीसरी पीढ़ी सतत कार्यरत है और राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय पहचान भी दूसरी पीढ़ी को बाबा के जाने के बाद हुई है। तो ऐसे उदाहरण बहुत कम मिलते हैं, क्योंकि इसकी जड़ें भी गहरी हैं और जड़ के साथ साथ हर टहनी स्वयं में वृक्ष बनी हुई। और मुझे यहाँ देख करके जो अब चौथी पीढ़ी है, यहाँ ऐसी उर्वरा मिट्टी आप इस परिवार ने बना दी कि उसमें कोपल अपने आप वो होने लग गई है और वो स्वयं में भी एक वृक्ष। तो मुझे आशा है कि जो चौथी पीढ़ी है, बाबा की जो संकल्पना है, बाबा की जो इच्छा है, उसकी पूर्ति के लिए न जाने सतत एक तो ऐसा उदाहरण देश और दुनिया में। तो इसलिए मैं बाबा को तो नमन करने आया हूँ, उन्हें तो श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। इस परिवार को भी मैं नमन करता हूँ कि वो अपनी जगह पर, क्योंकि तूफान में तो सब उड़ जाते हैं, कई बार के तूफान हमारे देश ने देखे। बाबा ने, मैं तो मुख्य रूप से उनका एक तरफ से, जैसे एकलव्य जो है वो द्रोणाचार्य जी का विद्यार्थी था, उन्होंने भले उसको शिक्षा दीक्षा नहीं दी, इसी प्रकार हम भी उनके एक कार्यकर्ता एकलव्य की तरह हैं। तो बाबा ने किस प्रकार का कार्यक्रम, जिसमें पूरे देश को जोड़ने के नाम पर और हिमालय से लेकर के दंडकारण्य, सह्याद्री और उसके आगे हिंद महासागर के छोर तक आप देखते हैं कि हमारे इस देश को जो जुड़ाव है, वो जो तंतु है, वो है विचार। और उस विचार जनित मान्यता ने जोड़ करके रखा है। विचार महत्वपूर्ण है, विचार से हमारी सामाजिकता, संस्कृति, सभ्यता सारी प्रकट होती है। बाबा से हम लोग जो दूसरे प्रभावित हुए, जब वो हर सूद में झोपड़ी में रहने लग गए थे, पानी हर सूद में, तो उस समय है फिर बाबा जब झोपड़ी में रहने लगे तो एक तरफ से अंतर्वेदना, क्योंकि उनका चाहे आनंद वन का कार्यक्रम हो, महारोग के लिए जो कार्यक्रम था, जो हम समझे वो अंतः प्रेरित कार्यक्रम था, और अंतः प्रेरित के साथ वो स्वविचारित सुविचारित कार्यक्रम था।
इसलिए वो बट वृक्ष के रूप में, और उसकी जो जड़ें फिर शाखाएं बनी, वृक्ष बने, तो उसका जो कारण हम समझ पाए। क्योंकि हमेशा कार्यक्रम आजकल ऊपर से थोपे जाते हैं। जब प्रकाश जी का टेलीफोन से संदेश आया कि मैं इस कार्यक्रम में भाग लूं, तो मैंने बिना सोचे समझे, मुझे तब ये पता नहीं था कि ये 400 किलोमीटर दूर नागपुर से वो होगा। हम समझते थे कि हम ही सबसे दूर रहते हैं, क्योंकि हम बद्रीनाथ केदारनाथ वाले हैं, ऋषिकेश हरिद्वार से 300 किलोमीटर दूर। लेकिन कि जल जंगल ज़मीन पर सबसे बड़ा संकट है, और उसका दुष्प्रभाव हमारे जनजातीय समुदाय पर पड़ रहा है। मैंने दंडकारण्य के, चाहे वो बस्तर का इलाका हो, चाहे ईस्ट गोदावरी, वेस्ट गोदावरी का जो एजेंसी एरिया, श्रीकाकुलम इत्यादि का एजेंसी एरिया, वहाँ पर 3-4 बार यात्राएं की। वहाँ पर यहाँ का तो सौभाग्य है कि आज इसका लोकार्पण हुआ। जैसे चिकित्सा का, मुझे कई आदिवासी इलाकों में दुवासियों ने बताया कि वो बहन कह रही है कि उसकी बेटी इसलिए मृत्यु हो गई कि आसपास कहीं अस्पताल नहीं था। प्रसूति पीड़ा के कारण रास्ते में पशु की तरह ले जाते हुए उसकी मृत्यु हो गई थी। कि आदिवासी इलाकों में जो तनाव के कारण है, जो फेल्ट नीड है, अनुभूत आवश्यकता है, उन आवश्यकताओं की ओर व्यापकता से ध्यान नहीं दिया गया, तो इसके कारण कई प्रकार के तनाव बढ़ गए हैं। तो यदि हम अपनी अनुभूत आवश्यकताएं उन लोगों को, जो उनका जन्मसिद्ध अधिकार है और लोकतंत्र में उनका पहला वो है, उनकी पूर्ति होती, तो शायद आज इस प्रकार के तनावों से का सामना नहीं करना पड़ता। तो लोकतंत्र में इस पर भी ध्यान दिया जाना चाहिए। किसी न किसी स्तर पर यदि हम इस दिशा में लोक शिक्षण का काम करें, न केवल लोगों के बीच में बल्कि जो व्यवस्था है उसको भी, तो बाबा को एक तरफ से सच्ची श्रद्धांजलि हम लोग इस प्रकार से दे सकेंगे। आप लोगों ने मुझे यहाँ आने का मौका दिया, और मुख्य रूप से मैं मानता हूँ कि चिपको आंदोलन का, हिमालय का दंडकारण्य के साथ, देश के सागर के साथ जो ये जुड़ाव हुआ है, इसके लिए मैं आयोजकों का हृदय से आभारी हूँ और कृतज्ञता ज्ञापित करता हूँ। और मैं तो बहुत कुछ सीख और समझ करके यहाँ से जा रहा हूँ। धन्यवाद। धन्यवाद चंडीप्रसादजी. आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आहोत. मी डॉक्टर विकास आमटे यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि आपल्याशी संवाद साधावा. आपल्याला कल्पना आहे बहुतेकांना त्याप्रमाणे बाबांच्या हयातीतच विकास आमटे यांच्याकडे आनंदवनाची सूत्र आली आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी त्यांच्या प्रतिभेला साजेशी त्याची ज्या प्रकारे विकास केला याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि माझा नेहमी वादापेक्षा संवादावर विश्वास राहिलेला आहे. भाषणापेक्षा संभाषण हे महत्त्वाचं मी मानित आलेलं आहे. तर या ठिकाणी प्रत्येक जी व्यक्ती आलेली आहे ती माझ्या दृष्टीनं खचितच मान्यवर आहे. सगळ्यांचं मी महारोगी सेवा समितीतर्फे स्वागत करीतो. जन्म शताब्दीचे हे वर्ष आहे. स्वर्गीय तिथे बोर्ड लावलेला आहे. मिलिंद कुलकर्णींना मी म्हटलं की बाबांना स्वर्ग नरक ही कल्पना मान्य नव्हती. पाप आणि पुण्याच्या कल्पना त्यांना मान्य नव्हत्या. स्वर्गीय म्हणण्यापेक्षा तू दिवंगत म्हण. पण पंडित उपेंद्र भटांनी त्यांच्या मागं कुठलीच उपाधी लावू नका असं जेव्हा म्हटलं तर मला खूप आनंद झाला. त्यांचं गाणं सतत ऐकत राहावं असं वाटतं. पंडित कलापिनी, त्यावेळेला मी तिला पंडित म्हणत नव्हतो, पण आज तिने दाखवून दिलेलं आहे. ती पंडिताईन, हिंदी शब्द पंडिताईन आहे. मला खूप आनंद झाला.
बऱ्याच वर्षानं यांच्या सगळ्यांच्या भेटी झाल्या आणि ही परंपरा बाबांनी का पाळली होती? त्यांना लोक मेळावा वीर म्हणायचे. मेळावे दरवर्षी आनंदवनात व्हायचे. दरवर्षी हेमलकशाला सुद्धा धरणविरोधी मेळावा व्हायचा. पण एक अझम्पशन आपण मूळ जे आपण ते काढून टाकूया का हा पब्लिक ट्रस्ट आहे महारोगी सेवा समिती वरोरा. त्यापैकी एक बाबांचे सो कॉल्ड मानसपुत्र एकनाथ ठाकूर यांचे नुकतेच देहावसन झालेत आणि या ठिकाणी असं सारखं भासवण्यात आलं की बाबा आमटे अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. माझ्या तोंडात सगळ्यांच्या तोंडात तुम्ही साखर टाकणार तर गोडच वाटणार. साखर खायची की नाही हे आम्ही ठरवणार. कारण आनंदवनामध्ये बाबांचे फोटोसुद्धा त्यांना आवडत नव्हते. त्यांचे पुरस्कार त्यांना नजरेसमोर नको होते. त्यांनी लिहिलेली पुस्तकं किंवा त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकंसुद्धा त्यांच्यासमोर नको होती. कारण तो पब्लिक ट्रस्ट आहे. बाबा आमटे वेगळं प्रकरण आहे. त्याचं निरूपण सगळ्यांनी केलं. आज तो दिवस असतो म्हणून आपण केलं. बाबा आमटे हा आनंद आगाशी जेव्हा प्रथम माझी भेट झाली तेव्हा त्यांना म्हटलं बाबा आमटे हा महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये टवाळी आणि मस्करीचा विषय होता. तर मला असं का झावं तेच आज सगळ्यांनी बोलून दाखवलं. आणि मी म्हटलं मी बाबा आमटेंवर प्रेम का करतो? कारण तो सामान्य माणूस होता पण त्यांचा निर्धार असामान्य होता. कॉमन मॅन विथ सिद्धांत होता. आनंद आगाशेंना तेव्हा मी म्हटलं की हे व्यक्तिमत्व ही एक बाबा आमटे नावाची प्रवृत्ती असते. त्या प्रवृत्तीला अनेक आयाम आहेत. धुमारे फुटलेत. त्याची परिणिती आज आपण इथे आपल्याला दिसते. आणि तो माणूस स्वतःला घडवत गेला. बाबा आमटे गेले तेव्हा टाइम्समध्ये 5व्या पानावर बातमी होती पण संजय दत्त मान्यता विवाह हेडलाईन होतं. त्याचाही मला राग नाही. पण एका ठिकाणी कलापिनीच्या ओळखीच्या एका माणसाने लिहिलं, चिन्मय मिश्र तुमच्या गावचे आहेत बंडू टिकेचे. त्यांनी म्हटलं की बुद्ध सो गए. दुसऱ्या एका संपादकाने लिहिलं की बाबा आमटे काय आहे. खूप लोकांनी चांगलं आणि वाईट त्यांच्यावर लिहिलं असतं पण एका माणसाने असं लिहिलं की आपला सगळ्यांचा प्रवास हा अंधारातून उजेडाकडे होतो. बाबा आमटेंचा प्रवास हा उजेडामधून अंधाराकडे झाला. म्हणून जाणीवपूर्वक त्यांनी स्वतःला खाली उतरवत ते चाललेले असतात. हा एक वेगळाच विचार सगळ्यांनी तेव्हाही मांडला असता. गोपालदास म्हणून गृहस्थ येतात. इंदिराजी आल्यानंतर बाबांना हृदयविकाराचा त्रास होता. बाबा ऑल इंडिया रेडिओचे टीम आलेली आहे. प्राध्यापक मदन धनकर त्यांना घेऊन आले. बाबा म्हणाले माझी तब्येत बरी नाही, मला तू त्रास देऊ नको, माझा मूड नाही. त्या काळात बाबांच्यावर शारीरिक आघात मानसिक आघात प्रचंड झाले होते. त्याचा साक्षीदार विवेक शिराळी या ठिकाणी आहे. त्यामुळे माझा मूड नाही. ते गोपालदास नुसते हिंदी बोलायचे. ते इतकं सुंदर हिंदी बोलायचे की ऐकत राहावं असं वाटायचं. पण चुकीने ते एकही इंग्रजी शब्द वापरायचे. तर डॉक्टर गोपालदास हे नेहरूंचे सहकारी होते.
ऑल इंडिया रेडिओचे ते फाउंडर होते आणि युनोमध्ये ते प्रतिनिधित्व करीत होते. पण ऑल इंडिया रेडिओची हिंदी सर्व्हिस त्यांनी प्रथम काढली स्वातंत्र्यानंतर. बाबा म्हटलं हा माणूस थोडासा वेगळा वाटतो बाबा, बाबा तुम्ही बोला, नाही म्हणू नका. त्यांनी मला परत सांगितलं की हे आर्काइव्स करता इंटरव्ह्यू आहे. मौलाना आझाद, महात्मा गांधी, आणि सगळ्यात जास्त पैसा आम्ही महात्मा गांधींना तेव्हा दिलेला असतो 4,000 रुपये ऑल इंडिया रेडिओ. कारण तुम्हाला माहिती आहे ऑल इंडिया रेडिओचे भाषणं 101 रुपये देतात. त्यावेळी सगळ्यात जास्त पैसा आम्ही गांधींना दिलेला असतो. आणि तुम्ही सांगाल तेव्हा हे पुस्तक रूपाने प्रकाशित होईल. तुम्ही तो कालखंड द्यायचा, मृत्यूच्या आधी किंवा मृत्यूच्या नंतर. बाबा बोलत होते, 18 कॅसेट्स तयार झाल्या, 18. लक्षात घ्या, त्यावेळेला टेप रेकॉर्डर होतं. त्यांची इच्छा होती की हे बाबांच्या देहावसानानंतर हे पुस्तक प्रकाशित व्हावं. पण दुर्दैवाने ऑल इंडिया रेडिओमध्ये वाईट माणसं होती. तेच सांगायचं मला की माझं कोणी ऐकत नाही. त्यांनी व्हर्बॅटिम म्हणतात एवढं मोठं पुस्तक माझ्याकडे पाठवलं. मी कोलाम लोकांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात 2006 काम करीत होतो. माझी पोरगी म्हणाली की तू काहीच करत नाही, फुकट खातो, हे पुस्तक तू तिथे कोरॅबोरेट कर. कारण बाबांचे शब्द लागत नव्हते, त्यांचं डेंचर्स बरोबर नव्हते आणि ते झोपून पडून असायचे, शब्द लागत नाहीत आणि तिथे वीज नाही. म्हणून टेप रेकॉर्डर होता, त्याला 18 सेल्स लागायचे. आणि मी ते सगळं कोरॅबोरेट करत बसलो. माझे कझिन काल तुमच्याशी डॉक्टर पोळ बोलले, ते आणि मी आम्ही असं हळूहळू ते कोरॅबोरेट करत होतो. आणि मी आनंदवनला ते वापस पाठवलं आणि त्याचं प्रकाशन खूप दिवसांनी नागपूरमध्ये होतं. त्याचं नाव आहे एक और गंगोत्री. त्यात माझ्याबद्दल काहीच उल्लेख नाही आहे. ताईंच्या पोटात असताना आणि ताईंच्या पोटात बाहेर असताना फक्त तेवढाच उल्लेख माझ्याबद्दल आहे. माझ्या प्रकाशबद्दल बरेच त्यात उल्लेख आहेत. माझी आई म्हणायची की हा बाबा आमटेच्या पहिल्या बायकोचा पोरगा आहे. आता आईने ॲफिडेविट केल्यानंतर लक्षात घ्या तुम्ही काय आहात. पण आजही मी सगळ्यांना सांगतो, तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, ते प्रत्येक समाज कार्यकर्त्याला ते बायबल आहे. जे सगळ्या तू गोष्टी सांगितल्यात ते कोणाला माहीत नाही. ते फारसं पुस्तक गेलं नाही. 3-1 वर्षापूर्वी ते पुस्तक आलं, त्याचं नाव एक और गंगोत्री. तर त्यात बाबांचा तो उन्माद का स्रोत आहे. कारण बाबा आमटेंची आई अशिक्षित होती, कुरूप होती आणि पागल होती. म्हणून त्यांनी आयुष्यात कुटुंबावर फक्त एकच लेख लिहिला, माझ्या आईचे वेड. वडील ब्रिटिश सिव्हिल सर्वंट होते, यवतमाळ जिल्ह्याचे धनाढ्य जमीनदार होते. पण त्यांनी म्हटलं की यापुढे माझ्या घराण्यात कोणीही ब्राह्मणत्व पाळणार नाही. 2, यापुढे माझ्या घराण्यात कोणीही ब्युरोक्रॅट होणार नाही. माय फादर वुड बी लास्ट ब्युरोक्रॅट इन माय फॅमिली. ही माझी मिनिमम अपेक्षा असेल. आणि ही 2 माणसं प्रयोगवीर प्रयोगशाळा सुरू करतात शून्यातून. पण दुर्भाग्यानं बाबा आमटे आणि कुष्ठरोग हे समीकरण असतं. मी नेहमी म्हणतो की कपिल देव, सचिन, सुनील, डॉन ब्रॅडमन, क्रिकेट आणि समीकरण, प्रत्येकाची हॉटेल्स आहेत, पण दे आर नॉट नोन फॉर हॉटेल. तेव्हा समाजात जेव्हा बाबा प्रकाशित झालेत तर बाबा आणि कुष्ठरोग हे समीकरण पडलं की मला महारोगाची भीती वाटते आणि तुम्ही महारोगी काम करता. हा अतिशय विरोधाभास आहे आणि दुर्दैव आहे ते की बाबांचं छटाकवर काम फक्त लेप्रसीचं आहे. ते नेहमी म्हणायचे की दे हॅपन टू बी लेप्रसी पेशंट. त्या कवितांमध्ये तुम्ही वाचाल की वी हॅव इनफ लँड, इनफ पीपल, इनफ सन अँड इनफ वॉटर. आपल्या देशात भरपूर जमीन आहे, भरपूर माणसं आहेत, भरपूर सूर्यप्रकाश आहे, तरीही ही माणसं भीक का मागतात. म्हणून दे हॅपन टू बी लेप्रसी पेशंट. तो अन्याय तुम्ही त्यांच्यावरचा आज दूर करावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि या प्रयोगशाळेमध्ये कुटुंब नव्हतं. आणि आगाशांना तेव्हा म्हटलं की हा माणूस
मेकअप करायचा नाही, कुठं काही करायचं नाही, तरी ही एवढी माणसं त्यांच्याकडं आकृष्ट का झालीत? अशा अनेक गोष्ट कार्यकर्ते लेफ्टिस्ट आहेत, रायटिस्ट आहेत, बामसाहेब आहेत, सगळे तऱ्हेची माणसं इथे तर प्रातिनिधिक रूपाने एवढी माणसं तुम्हाला दिसतात. आणि मलाही ते अगम्य आहे. जरी मी त्यांचा फक्त बायोलॉजिकल मुलगा असतो, ते मलाही आजही ते अगम्य असतं. त्यामुळे दलाई लामा म्हणतो की बाबा आमटेंचं मृत्यूपत्र नाही, हे बुद्धिस्ट कपल ऑफ इंडिया आहे. मृत्यूपत्रच नाही की केळींच्या पानामध्ये मला टाका, कापडसुद्धा खर्च करू नका. तेव्हा यांचं मृत्यूपत्रच नाही. आणि त्यांनी आमच्याकरता काही केलेलं आहे मलाही असं आठवत नाही. टाटा सगळ्यांच्या तिसऱ्या पिढ्या इथे काम करतात, एकच नाही आहे. आज अंधांच्या आहेत, अपंगांच्या आहेत, कुष्ठरोग्यांच्या आहेत, 850 जोडपे आहेत महारोगी सेवा समिती संस्थेमध्ये. 850 जोडपे आहेत. मग यांना आजही एकच रेशन कार्ड आहे. युनिक आयडेंटिटी कार्डवाले आले की यांना फिंगरप्रिंट्स नाहीत. आणि इथे धर्म नाही. दगडं दगडं दगडं. चांदा जिल्हा जगातला सगळ्यात सधन जिल्हा. चांदा जिल्ह्यामध्ये 64 मेजर रिव्हर्स असतात. आणि कुमारनी बघितलेलं आहे शिरोंच्या तिकडे. आणि सगळ्यात गरीब जिल्हा. त्यांनी त्याच श्वासात सांगितले की लोकांच्या अंगावर कपडे नव्हते. आणि त्या काळामध्ये आजही चंद्रपूर गडचिरोली सिरियलमध्ये तुम्हाला पनिशमेंट म्हणून लोक म्हणतात. त्या काळामध्ये शून्यातून हे 2 प्रयोगवीर मुरलीधर देवीदास आमटे आणि साधना आमटे प्रयोग सुरू करतात. आई त्यांना बाबा म्हणायची, तो काही चमत्कार करणारा बाबा नव्हता. यदुनाथ थत्तेंनी ते नाव स्टॅबिलाइज केलं साधनेमध्ये सगळ्यात प्रथम. आणि मग ते बाबा आमटे म्हणून ओळखले जायचे. पण बाबांचे एक ज्येष्ठ सहकारी नेहमी म्हणायचे की पहिले अच्छा था अभी बाबा बन गया बोले. असे असतात लोक की बाबा बन गया म्हणून. पण तो बाबा चमत्कारवाला नव्हता. यदुनाथ थत्तेंनी त्यांचं ते नाव स्टॅबिलाइज केलेलं असतं ज्वाला आणि फुलेच्या. सो डू इट व्हॉट यू कॅन डू इट युअर सेल्फ, डोंट डेलिगेट टू गॉड, गॉड इज व्हेरी बिझी. कोणी म्हणतात ब्लॅक होल्स आहेत, कोणी म्हणतात ब्लॅक होल्स नाहीत. स्टीफन हॉकिन्स, सोलर स्टॉर्म्स आपण नेहमी ऐकतो. पण अन्न हे आजचं अध्यात्म व्हावं. फूड फर्स्ट. तुम्हाला भूक लागली, तुम्ही आईकडे जाता. भूक लागली बायकोकडे जाता. भूक लागल्यानंतर हॉटेलमध्ये जाता. मला भूक लागली, मी सिद्धिविनायकला चाललो असा नवरा कोणी दाखवत असेल तर मी बक्षीस देणार आहे. आणि भूक ही टाटांना लागते, बिर्लाला लागते, बिलगेट्सला लागते. ते ब्राऊन ब्रेड ते की मी टाटा आहे, मी फक्त हापूस आंबा खातो असं नाही, टाटांनाही जेवावं लागतं. बाबांना कल्पना नव्हती. त्यांना काही लोकांना कल्पना असेल की त्यांना 1990 साली या कन्सेप्ट करता की अन्न हे आजचं अध्यात्म व्हावं 7th नोबेल प्राईज त्यांना मिळालं असतं. किती लोकांना कल्पना आहे तुम्हाला? त्याची किंमत $7 लाख होती. बाबांना माहीत नव्हतं कारण ते नर्मदा किनारी होते. आज त्याची किंमत $21 लाख आहे. नोबेल पुरस्कार $10.25 लाख आहे. हे बाबांनाही माहीत नव्हतं. त्यामुळे धर्म नाही, राजकारण नाही, कुटुंब नाही, म्हणून प्रायमरीली हे सगळे ह्युमन राईट्सचे प्रोजेक्ट्स आहेत. आजच्याच तारखेला बाबांना कुमार 1988 साली ते जगातले एकमेव आहेत की ज्यांना चॅलेंज लोक, कुष्ठरोगी, अंध, अपंग आणि आदिवासीकरता ह्युमन राईट्स अवॉर्ड मिळालेलं असतं. 88 साली. हाच डिसेंबर महिना असतो. ते जगातले एकमेव असतात. हे बाबांनाही माहीत नव्हतं. सरकारी ऑफिसमध्ये फोटो असतात, तुम्हाला कल्पना आहे. कारण बाबांनी 1990-91 नर्मदा आंदोलनामध्ये ते मेधा पाटकरांचे सहकारी असतात. आदिवासींवर अत्याचार झाले म्हणून त्यांनी पद्मश्री आणि पद्मविभूषण वापस केले. जेव्हा तुम्ही पुरस्कार वापस करता त्याला पर्सना नॉन ग्रॅटा असं म्हणतात. लॉस एंजलिस टाइम्समध्ये बाबांवर 13 पानी आर्टिकल असतं नर्मदा याच्यावर. आणि त्यांना स्पिरिट ऑफ फ्रीडम हा अवॉर्ड कंड्यूटमध्ये असतो. स्पिरिट ऑफ फ्रीडम हा अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार असतो. त्यांच्यावर लेक्सप्रेसमध्ये आर्टिकल आला. लेक्सप्रेस हा फ्रेंच सर्वोच्च मॅगझिन असतं की सेंट्री ऑफ द सेक्रेड रिव्हर. त्यांना फ्रेंच लेजॉ दी ऑनर हा पुरस्कार मिळतो.
पण जेव्हा तुम्ही पुरस्कार वापस करता भारताचे, तेव्हा यू बिकम पर्सना नॉन ग्रेटा, त्याला निशाने ए जंग म्हणतात. तुम्ही मेधा काल बोलताना म्हणाले की बाबा आमटेंमुळे संस्थेचं प्रचंड नुकसान झालं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की व्यक्ती आणि कार्य लोक एकत्र करतात. पण त्यांचे 3 आंदोलनं असतात आणि त्यांचं लेटर पॅड नव्हतं. ते त्याला मदर्स अप्रोच म्हणायचे. आई ही फुल टाईम असते, आई मुलाला मेमो देत नाही की माझी ड्युटी संपली. आईला पे स्केल नाही, सर्व्हिस रूल नाही, ग्रॅच्युटी नाही, पेन्शन नाही. आई ही फुल टाईम असते. आमची आई आम्हाला बाबा आमटेच्या पहिल्या बायकोचा म्हणायची, तेव्हा आम्ही तिच्याबद्दल काही चांगलं बोलत नाही. माझ्या आईचा हात अतिशय रफ, ती खूप मारायची मला, कारण ती सगळं हार्डवर्क करायची. पण बाबांचे हात एक्स्ट्राऑर्डिनरी नरम होते. ते संडास साफ करायचे. त्यांचा उजवा हात तुटला होता, पण संडास साफ करायचे. त्यांना आवड म्हणजे नाल्या साफ करणं आणि संडास साफ करणं, काहीतरी हे करायचं. स्वतःची लघवी ते जमा करून ठेवायचे. आम्ही दोघेही भाऊ रोजगार हमीवर, गुलाबाच्या फुलाला टाका, कधी करटोलीच्या वेलांना टाका, मोगऱ्याला टाका, रोजगार हमी. आचार्य यात्रेने त्या गुलाबावर की असं 10,000 वर्षात मी गुलाब पाहिला नाही असं त्याच्यावर लेख लिहिला होता. गुलाबाच्या ही ऑर्गॅनिक फार्मिंगची तेव्हा सुरुवात बंडू टिकेंनी लक्षात घ्यावी की माझा बाप तेव्हापासून करत आहे, तुझ्या जन्माच्या आधीपासून. तर तो माणूस बाबांचा हात हातात धरून ठेवा, 2-2 तास हातात धरायचा. तेरे बाप का हात कितना मुलायम है यार बोले. म्हटलं गुरुजी आय हॅड फर्स्ट हँड एक्सपिरियन्स, बहुत हमारी पिटाई हुई म्हटलं. ऐसा क्या बाबांच्या अंगावर झोपायचा तो. त्याचं नाव जगजित सिंग म्हणून ऐकलं. जगजित सिंग नाव ऐकलं आहे तुम्ही? बाबा आमटेंना गझल सम्राट जगजित सिंग कशाला माहीत असणार आहे. नर्मदा किनारी वीज नव्हती, नर्मदा किनारी सीडी नव्हतं, पण ही हॅड स्पेशल फॅन्सी फॉर बाबा. मैं बहुत देरी से तुम्हारे जीवन में आया असं ते म्हणायचे. मग आता ही सगळी माणसं, तेंडुलकर असो, कुरुंदकर असो, तर्कतीर्थ असो, विंदा करंदीकर असो, खांडेकर असो, ही माणसं बाबांकडे अट्रॅक्ट का झाली? कारण आनंदवनाची परंपरा आहे, तिथे कधी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, तिथे कोणाचं स्वागत कधी केलं गेलेलं नाही. मग ही माणसं बाबांकडे अट्रॅक्ट का झाली? हजारोनी, असे लाखोनी माणसं अट्रॅक्ट झाली, कारण त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक नव्हता. आता ते असे बोलायचे की लोक म्हणायचे की ते बाबा आमटे टवाळीचं विषय, की असं पाणी असतानाच पाण्यात दगडं टाकायचे. काय बोलतात ते कळायचंच नाही लोकांना, काय बोलतात ते. आणि मुघलसराय रेल्वे स्टेशनसारखा एक इश्यू सोडून दुसऱ्या इश्यूवर ते बोलायचं. काय बोलून काय नाही, कारण धबधबा ते म्हणायचे. त्या किती इश्यूवर बोलून किती नाही. पण जयप्रकाश नारायण नावाचा माणूस पागल झाला. त्यांनी हस्ताक्षरात माझ्याकडे पत्र आहे कि हाथ लगे निर्माण में, नहीं मांगने नहीं मारने, ये बड़े अच्छे है. आणि ये आदमी देश का प्रधानमंत्री होना चाहिए, कारण सन ऑफ द सॉइल. हे जयप्रकाशजींनी तेव्हा जाणलं. मग बाबांच्या कविता अनेक लोकांना पाठ होत्या त्या काळामध्ये. आम्हाला एकही कविता अजूनही पाठ नाही. मग त्या कविता मला कळायच्या नाही, कोणालाच कळायचे नाही. मग अनेक लोकांना त्या काळात त्या कविता पाठ असायच्या. मला लाज वाटायची. म्हणून आम्ही ठरवलं की ते प्रत्यक्षात ते उतरवू शकतो का आपण. म्हणून मी स्वतःला बाबा आमटेंच्या स्वप्नांचा ठेकेदार मानतो. तर माझं चरित्र आणि चारित्र्य बघायचं नाही. त्यांनी ज्या परिवर्तनाच्या चळवळी त्यांना ज्या अभिप्रेत होता, ती माझी कुमारला खात्री आहे की तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, कुठल्याही पक्षाचे असा, कुठल्याही असा, ऑक्सफॅमचे 2 वर्ड्स आहेत, रिझनेबल आणि रॅशनल नीड्स ऑफ लाईफ. बुनियादी ज्या गोष्टी आहेत, मी म्हणत नाही घड्याळ, मी म्हणत नाही ग्लास, पाणी, मूलभूत परिवर्तनाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या वादातीत जी माध्यमं आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्या गोष्टींना आम्ही हे करतो. त्यामुळे अन्यायाचं सर्वोच्च प्रतीक कुष्ठरोगी हे करू शकतात, तर कोणीही करू शकतं. तर पहिली पोल्ट्री बाबांनी 1953 साली काढली. आता कुठे सेवाग्रामला तुम्हाला पोल्ट्री दिसणार नाही. ते बाबा आमलेट एवढं चांगलं करायचे. आता कुठला गांधीयन आमलेट करतो का सांगा मला तुम्ही. तर मग ते टागोरांचे विद्यार्थी होते, बंगाली शिकलेत. पण माझ्या आईच्या खोलीमध्ये रविशंकरांचा फोटो होता. रविशंकर, प्युअर रविशंकर. ते बाबांना गुरुबंधू मानायचे की बाबा हॅड सम स्टिंट इन कोरिओग्राफी. ते उदयशंकरांच्या ट्रूपमध्ये होते. सिमकी त्यावेळेला फ्रेंच होती. सिमकीबरोबर ते बाबा त्या काळात होते. सिमकीचं स्पेलिंग आहे ते मला सांगायचे.
मग करिओग्राफीमध्ये बिस्मार्कनी मुंग्यांवर लिहिलं असतं, बाबांनी प्रचंड लिखाण हे मधमाशांवर केलेलं असतं की करिओग्राफी पे डान्सिंग बी, की मधमाशांचं पोळं असतं. राणी माशी आत असते, राणी माशी कधीही बाहेर येत नाही. कामकरी माशा 10,000 फुलांवर जाऊन एक मधुकण निर्माण करतात. कामकरी माशा स्वतःच्याच पोळ्यात वापस येतात, इतरांच्या पोळ्यातलं मध चोरीत नाही. मग या सगळ्या याच्यामध्ये बाबांच्या याच्यामध्ये त्यांनी क्षमाश्रम काढला. त्यांनी परमेश्वर भंग्यांमध्ये बघितला. 1939 साली त्यांनी सुरुवात केलेली असते. त्यामुळे त्यांच्या सगळ्या लिखाणांमध्ये तुम्हाला बाबा आमटे गांधीयन नव्हते. बाबा गांधींचे चाहते होते, सहकारी होते, पण ते मार्क्सचे चाहते होते. म्हणून ही सगळी माणसं अट्रॅक्ट झाली. कारण सगळ्या जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा सर्वे केला शहादे मुवमेंटमध्ये, त्याचा सगळा पत्रकार माझ्याकडे आहे की बाबा आमटे हे सगळं स्रोत पाहिलं तर सोमनाथला सापडला, ही सगळी कार्यकर्ते. आता बाबा आमटे नक्षलवादी कसं? 1973, 72, 73 ही सगळी कार्यकर्ती लोक मार्क्सिस्ट आणि नक्षलवादी म्हणून गणल्या जायचे. आणि त्यांचा स्रोत इंटेलिजन्स ब्युरोने पाहिला तो सगळा सोमनाथ निघायचा. तेव्हा बाबांच्या सगळ्या लिखाणामध्ये तुम्हाला गांधी, मार्क्स आणि टागोर यांचा समन्वय तुम्हाला दिसेल. ब्लेंड ऑफ ऑल थ्री, सिंथेसिस ऑफ बेटर व्हॅल्यूज. आणि त्यांनी स्वतःचा एक बेंचमार्क निर्माण केलेला असतो. त्यामुळे त्यांची 3 आंदोलनं असतात, तिन्हीला जगाचे सर्वोच्च पुरस्कार मिळतात. हे त्यांनाही माहीत नव्हतं. प्रश्न पुरस्काराने माणूस मोठा होतो असा नाही. त्यांना खूप आनंद झाला. 1999 साली ग्रामस्वच्छता अभियान निघालं. ते म्हणाले की मला पहिला पुरस्कार मिळाला तर मला खूप आनंद होईल. गावाला बाबू लोक आले. मंदिर आहे क्या? नाही. मस्जिद आहे क्या? नाही. राष्ट्रपुरुषाचे फोटो आहेत का? नाही. बचत गट आहे का? नाही. मणी आहे का? चांगलं बघा, खरं बोला, खोटं बोला, काही नाही. इन्शुरन्स आहे का? नाही. परीक्षा न घेता आम्हाला नापास केलं. नंतर आम्ही फाईट केलं. कुमार एकच ही संघटना आहे जगातली, NGO ज्याला आपण म्हणतो, की ज्यांनी नकाशावर स्थान प्राप्त केलेले. किती लोकांना कल्पना आहे? NGO खूप असतात. म्हणून बाबांनी मानवीय इतिहासात पहिल्यांदा या लोकांना पराक्रम, पुरुषार्थ, आत्मसन्मानाचं प्रतीक बनवलं असतं. त्यामुळे आनंदवन ही एकमेव NGO आहे, महारोगी सेवा समिती, की जी नकाशावर स्थान प्राप्त करते. हेमलकसा अजून नाही, सोमनाथ अजून नाही, अशोकवन अजून नाही, मौजा ज्याला म्हणतो इज द ओनली NGO. म्हणून बाबा त्याला होमलँड म्हणायचे, PLO, किंवा त्याला किबुत्स म्हणायचे. प्रचंड रक्त टाकून या सगळ्या लोकांनी इथे केलेलं असतं काम. तर या तऱ्हेने त्यांची इच्छा जी होती, म्हणून डॉक्टर स्वामीनाथनने डॉक्टर धनंजयराव गाडगीळ प्लॅनिंग कमिशनचे जेव्हा होते की व्हॉट लेसन्स आनंदवन हॅज फॉर प्लॅनिंग ऑफ एन इंडिव्हिज्युअल. आनंदवन म्हणजे एक प्रवृत्ती. सगळ्या 28 जे आमचे प्रोजेक्ट्स आहेत. तर मला परवा प्रश्न विचारला की स्मार्ट सिटी काढणार आहे. म्हटलं स्मार्ट खेडी कशी असावीत, हा आमचा प्रश्न आहे. स्मार्ट खेडी का नसावीत? त्यामुळे या आज एका मुक्कामावर आम्ही जेव्हा असतो, ज्या संस्थेला 65 वर्ष होतात, वी हॅव समथिंग टू ऑफर. ठीक आहे, जगातली सगळ्यात मोठी संस्था आहे. पण काल जेव्हा इंग्लंडमध्ये बाबा आमटे फादर टेरेसा, आणि काल त्यांनी म्हटलं मिलिंद कुलकर्णींनी, नाही, वी आर रॅडिकली डिसिमिलर इन ॲटिट्यूड, मेथडॉलॉजी अँड अप्रोच. दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव एवढाच फक्त साधर्म्य आहे. तिच्यापेक्षा केव्हाही जास्त लोक आमच्याकडे होते. 2 कुसुमाग्रजांनी नरहर कुरुंदकरांनी लेख लिहिलेले आहेत. करुणेचे 2 अर्थ. तिने बिस्तऱ्यावर बसलं, बाबांनी खाली उतरवलं. लेट देम लूज देअर लिम्स बट नॉट द डिग्निटी. आणि बाबा आमचे रेसलर होते. राजगुरूंचे रेफरन्सेस, मागा कोणी बोलताना म्हटलं की बाबा नेहमी राजगुरू भगतसिंगांचे रेफरन्सेस द्यायचे, कारण राजगुरूंना बाबा मानायचे. राजगुरूंची जन्मतारीख 1908, बाबांची 1914. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ 100वी होती. आम्हा दोघा भावांना चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं, पण त्याच वेळा गोपीनाथ मुंडेंचं देहावसन झालं, म्हणून आता पुढे ते पोस्टपोन केले. तर बाबा आमटे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे विद्यार्थी होते. 1000 दंडबैठका मारायचे. कुस्ती जिंकल्यानंतर मेडल इथे लावायला सांगायचं. लावणारा घाबरला, इथे कसं लावणार? ती त्यांनी ट्रान्सजेंड केली लोकांमध्ये. ती त्यांनी स्वतःपुरतं सीमित नाही ठेवलं. त्यांनी पराक्रम, पुरुषार्थ, आत्मसन्मान म्हणून
की लेप्रसी संस्था म्हणून कुमारजी तिथे यायचे असं नाही की काहीतरी थोडंसं वेगळे आयाम आहे, म्हणून प्रॉपर पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्ही समजून घ्या की इफ लेप्रसी पेशंट्स कॅन डू इट, एनीबडी कॅन डू इट, हा त्यातला भाग आहे. म्हणून माझी तुम्हाला परत नम्र विनंती आहे की आपली खेडी कशी असावीत. धनंजयराव गाडगीळ म्हणायचे, डॉक्टर स्वामीनाथन म्हणायचे, पण डॉक्टर स्वामीनाथन म्हणाले की हे जोडपं पृथ्वीतलावर होऊन गेलं, हे 500 वर्षांनी लोकांचा विश्वास बसणार नाही. तो प्रश्न हा बाबांचा नाही. त्या निमित्ताने हे जागरण आपण सगळे लोक आलात, त्याची उजळणी आपण परत हे करू आणि आपली फेथ, आपला जो आपली ती श्रद्धा आहे कार्याप्रती, व्यक्तिप्रती नाही, त्या सगळ्याला आपण परत नाही तरी तुम्ही एक मंदिर तयार कराल. पुन्हा बाबा आमटे नावाचं एक मंदिर तयार करू नका. प्रॉपर पर्स्पेक्टिव्ह, ही जी सगळी माणसं बोलली ती सगळी जमिनीवरची माणसं आहेत. त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते तुम्ही मुद्दे मांडा. आणि मलाही आनंद होईल की या निमित्ताने तुम्ही इतक्या दूर इथे आलेले आहात. आणि मी नेहमी म्हणतो की मराठीमध्ये याची लावालावी करा. लोकांना सांगा की सगळी अनेक माणसं इथे काम करत आहेत, ही सगळी ज्या प्रेमाने इथे आलेली आहेत, त्याच्याकरता मित्रमेळावा आपण घेऊया. आणखी मोठा मित्रमेळावा तुम्हाला घ्यायचा असेल तर आपण जरूर घेऊया. त्यात इतर लोकांना आपण सम्मिलित करू. आणि परत मी सगळ्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. या कार्यक्रमाची सांगता जी होईल ती राष्ट्रगीतानं होणार आहे. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वजण आता खाली येतील आणि एका वेगळ्या पद्धतीनं राष्ट्रगीत आनंदवनातल्या कर्णबधीर मुलांच्याकडून सादर केलं जाणार आहे. वेगळ्या पद्धतीनं म्हणजे काय ते आपण भारत माता की, भारत माता की, भारत माता की. जोड़ो जोड़ो, जोड़ो जोड़ो, जोड़ो जोड़ो.